बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना। खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। आपल्या अंगावरचे पाप दुसऱ्यांवर ढकलण्याचा हा प्रयत्न आहे। अरविंद तिवारी। सर्वांना माहिती आहे सध्याची सत्ता कोणाच्या हातात आहे। केंद्रात मोदी सरकार आहे। मोदींच्या नावाने ट्रिपल इंजिनचं सरकार चालू आहे। स्वतःचे आरोप दुसऱ्यांवर टाकण्याचे हे भाजपचे प्रयत्न आहेत। ही भाजपची जुनी खेळी आहे। आपल्या अंगावरचे पाप दुसऱ्यांवर ढकलण्याचा हा प्रयत्न असून जी घाटकोपरमध्ये घटना घडली त्यात काही लोक जखमी झाले, काहींचा मृत्यू झालाय, तर हे सर्व पाप भाजपचे आहे। सगळ्यांना माहीत आहे सध्याची सत्ता कोणाच्या हातात आहे। केंद्रामध्ये मोदी सरकार आहे। इथे ट्रिपल इंजिन सरकार, मोदी सरकारच्या नावाने ट्रिपल इंजिन सरकार चालू आहे। महानगरपालिका आज 4-5 वर्षापासून कोविडच्या नंतर 2022मध्ये निवडणूक व्हायला होतं, ते अजूनपर्यंत झालेलं नाही। तर सगळ्यांना, आणि ते म्हणून ते राज्य शासनाच्या अंतर्गत ते चाललेले आहेत। तर त्यांना माहीत आहे की आरोप आणि सगळे त्यांच्या डोक्यावर येणार आहे। आता ते त्यांचा आरोप ते दुसऱ्यांचं डोक्यात टाकायची त्यांची हे प्रयत्न आहे। हे भाजपची जुनी खेळी आहे। भाजप 1985 पासून महानगरपालिकेत सत्याचे सहभागी आहेत, आजपासून नव्हे। तर त्यांनी हे आरोप लावताना ते त्यांनी बघून घ्यावं। आता ते होर्डिंग जे आहे आता सिद्ध झालं की तो रेल्वे लँडवर आहे आणि ते रेल्वेने त्याची NOC दिली होती आणि रेल्वेने ती बांधली होती। रेल्वेला त्यांचं उत्पन्न रेल्वेला भेटत होता। कॉन्ट्रॅक्टर तो गुज्जू ॲड्स म्हणून कोणतरी होता। हे कोणाबरोबर आहे ते सगळ्यांना माहीत आहे। म्हणून आता हे सगळे फक्त आपल्या अंगावरचं सगळे ते पाप दुसऱ्यावर ढकलण्याचा हा फक्त एक उपक्रम त्यांनी राबवलेला आहे। हे सगळे जे झालेली घटना आहे त्याच्यात जे लोकांचं निधन झालं, जे काही 14 लोकांचं निधन झालं, काही 101 लोक हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत, त्यांचा उपचार चालू आहे, हे सगळं पाप भारतीय जनता पार्टीचं आणि हा मोदी सरकारचा पाप। घाटकोपर में कल जो घटना हुई है बहुत दुर्भाग्यपूर्ण है। 14 लोगों की वहाँ पे जाने गई और कई 100 लोग वहाँ पे अभी भी अस्पताल में हैं। ये दुर्भाग्यपूर्ण है कि इसके ऊपर भारतीय जनता पार्टी इस तरह की ओछी राजनीति कर रही है। केंद्र से लेके राज्य से लेके आज की तारीख में महानगर पालिका जहाँ पे सरकार नहीं है वहाँ पे एक एडमिनिस्ट्रेटर बैठा है जो राज्य सरकार के अधीन काम कर रहा है। ये सरकारें किसकी है ये सबको पता है। केंद्र की मोदी सरकार और यहाँ पे मोदी द्वारा प्रणीत ट्रिपल इंजन सरकार मुंबई महानगर पालिका को चला रही है। और भारतीय जनता पार्टी आज से नहीं 1985 से मुंबई महानगर पालिका में सहयोगी पार्टी के रूप में आज काम कर रही है। तो वो अपना पाप जो है दूसरों के गले में ढकेल के कोई वहाँ पे सिद्ध अपने आप को साबित नहीं कर सकते। वहाँ का कॉन्ट्रैक्टर का है जो कोई गुज्जू एड्स है, गुज्जू एड्स के नाम से है। ज़मीन रेलवे की है, रेलवे केंद्र सरकार के अंतर्गत आता है। उनको कार्रवाई करने की ज़रूरत थी जो वो नहीं करते आ रहे हैं। आपको ये भी याद दिला दूँ, आज के 5 साल पहले पुणे में भी रेलवे की ऐसी एक होर्डिंग इस तरह से गिर पड़ी थी और कई लोग उसमें अपने जान माल गंवाए थे। तो रेलवे जो है ये एक लापरवाह व्यवस्था है जो केंद्र सरकार के अधीन आता है और उनकी गैर व्यवहार इस तरह से जो चलती है इसमें हज़ारों लोगों की जान हर साल जाती है। बट रेलवे लापरवाह तरीके से अपना कार्य करती रहती है। आप पिछले कई सालों से ये भी देखे होंगे किस तरह से रेलवे में अपघात होती है, पर उनके केंद्रीय मंत्री जो हैं वो अपने दुनिया भर की दलील देते रहते हैं। ये दुर्भाग्यपूर्ण है। इसके ऊपर भारतीय जनता पार्टी को इस तरह से ओछी राजनीति नहीं करनी चाहिए। उनकी जिम्मेदारी जो है ये उनका पाप है जिसके वजह से ये दुर्घटना हुई है। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल। पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक, सोलापूर। ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22।